आज आहे ना, आम्ही घरातून निघलो होतो. आम्हाला खरेदी करायची होती. खरेदी म्हणजे काय, गाडी पुसायचे कपडे खरेदी करायचे होते. म्हटलं चला डी-मार्टला जाऊ. पण मग घरचे काय म्हणे, आम्हाला पण यायचं. म्हटलं चला तुम्ही पण बसूच तर घरी काय करणार आहे बसून. म्हटलं चला काय अडचण नाही. सगळ्यांना घेतलं आणि डायरेक्ट डी-मार्टला घेऊन आलो. आणि डी-मार्टला आणल्याच्या नंतर इथं तर तुफान गर्दी होती. पार्किंग लावायला जागा नव्हती दिली एका कोपऱ्यामध्ये लावून कसं तरी. आणि गाडी लावल्याच्या नंतर आमची माऊ म्हणते, "ही बॅग भरून मला पण शॉपिंग करायची." म्हटलं, "या बॅगेत काय बसणार आहे का बाई? चाल." म्हटलं. मग काय आम्ही निघलो सर्व डी-मार्ट. आणि इथली सिक्युरिटी बी डेंजर आहे. बायांना वेगळं चेक करतात, माणसाला वेगळं चेक करता. कारण काय त्यांना विश्वास नाही, कारण खिशात घातलं काही बाहेर. घरातून निघल्याच्या नंतर आयांचं असं ठरलं होतं की काहीच खरेदी नाही करायचं, पण हे सुरू झाले हळूहळू काहीतरी खरेदी करायला. म्हटलं काय खरं नाही भाऊ, तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय घ्यायचं तर घ्या. म्हटलं आता किरकोळ कारकोळ म्हणता म्हणता भलते घेऊन ठेवतील, पण म्हटलं आपल्याला गाडी पुसायला कपडे खूप महत्वाचे, कपडे गाडी पुसायला घ्यायचे. म्हटलं पण मला हा कपडा लयच आवडला. म्हटलं क्या बात आहे. हा 69 रुपयामध्ये मस्त नरम कपडा आहे. म्हटलं काही विषय नाही, गाडीला क्रॅचेस वगैरे पडणार नाही भारी. पण बघतो तर काय बाजूला तर डायरेक्ट मोठा ढीग पडेल होता. म्हटलं चला याच्यातून पण एक घेऊन टाकू, हा बी चांगला दिसतोय कपडा. मग काय इथून एक घेऊन टाकला तुमच्या भावाने, कारण की ते कपड्याचा मोकार ढीग होता, गाडी पुसायची कपडे भारी वाटत होते. डी-मार्टला मी तेच घ्यायला येतो, बाकी काही खरेदी करत नाही, बाकी काही परवडत नाही. म्हटलं चला. आणि घरचे म्हणे बास्केट घेऊन ये म्हणे. म्हटलं अरे बापरे काय घेतलं काय माहिती यांनी यार. म्हटलं चला ठीक आहे काय अडचण नाही. म्हटलं घ्या. यांनी किरकोळ कारकोळ कपडे घेत बसले, कुठं टॉवेलिन टुवेलिन काही बी घेत बसले. म्हटलं ठीक आहे चला. अख्खं डी-मार्ट फिरलो आम्ही, एकदम किरकोळ वस्तू घेतल्या भावांनो. आणि तुम्हाला वाटत किरकोळ याचं बिल किती झालं सांगतो तुम्हाला. आता बिल करायला चाललोय आम्ही. तर मित्रांनो इथलं बिलची सर्व्हिस इतकी भंगार आहे ना, म्हणजे थोडं वस्तू घेतली तर इतका वेळ लावतो की विचारायच्या बाहेर. आणि बघू शकतो एवढीशा बिलचं झालं 1870 रुपये बिल. भेटून नेक्स्ट ब्लॉग म्हणतो, पण लाईक करा, फॉलो करा.